निवडीबद्दल दिगंबर जाधव यांनी जे माझ्यावर आरोप केले ते आरोप बिनबुडाचे आहेत. त्या आरोपमध्ये कुठलाही तथ्य नव्हते. मी त्याच वेळेला खुलासा केला असतो, पण मी माझ्या फॅमिलीबरोबर बाहेरगावी गेले असल्यामुळं मला तुमच्याशी फोनवर चर्चा करून स्वास आपल्या स्पष्ट बोलता आलं नाही. म्हणून 2 दिवस उशीर झालं, पण आपला खुलासा करणं मला महत्त्वाचं वाटलं, म्हणून तुमच्यासमोर आज खुलासा करतो. दिगंबर जाधव यांनी आरोप केले की काय ते तोडजोड करून घेतलेले आहेत. ह्यात कुठलंही तत्त्व नाही, कारण 10 वर्ष दिगंबर जाधवने जे उद्योग केलेला आहे त्यामुळे तिला ते सुचत असेल. काय पक्षाकडनं मला कुठलाही आदेश आलेला नाही. ज्या वेळेला आमचे नेते अजून संजय काका पाटील यांनी महापालिकेत आल्यानंतरसुद्धा पद्माकर जगदाळे यांनी सांगितलं की पक्षाचा आदेश आलेला आहे आणि 2 नावं आली होती. मग सर्व नगरसेवकासमोर माझं नाव घाला म्हणून का सांगत होते? माझा नाव विचार करा म्हणून का सांगत होते? आकाश मानेचं नाव घाला म्हणून का सांगत होते? हे जे काय 2 नावं जे निवडली गेलेली आहेत, सर्व पदाधिकाऱ्यांना आणि सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन सगळ्यांचं म्हणणं ऐकूनच निर्णय घेतलेला आहे. आज अजितदादा आपल्यात नसल्यामुळं देशाचं फार मोठं नुकसान झालं आहे. देशाबरोबर महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे. महाराष्ट्राबरोबर सांगलीचं तर फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यात आमचंही नुकसान झालेलं आहे. पण दादाच्या नंतर आमचं काम एकच आहे. मी स्वतः जाऊन सुनील तटकरे साहेबांनी सांगितलं आहे की सुनीता पवार वहिनी असतील किंवा आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली एक मताने एक संघानं महानगरपालिकेचं काम केलं जाईल. आमच्या नगरसेवकामध्ये कोणीही फुटपाटाचा परत केलं तर आम्ही एक संघ आहे. एक संघ राष्ट्रवादी अजित दादा यांचा पक्ष वाढवण्यासाठी आम्ही एकत्र प्रयत्न करणार. पोच दाखवावं. मग साहेब तुम्ही बघा काय दिलं तिने. एक पाकिट दिलंय, पाकिट मोकळा. मग साहेब बघा काय दिलं तिने बघा. साहेब जर लोकडा मोकळाच होता. मला मी काय सांगायला लागलाय, मला जे लकोटा दिला तेव्हा आत आम्ही चर्चेला गेलो, मला फोडून दाखवत नाही. ते आत लोकडा परत घेतला, फोटो काढला आणि घेऊन गेले. साहेब मी तुम्हाला माहिती आहे, मी गेले 1998 पासून मी महानगरपालिकेत सदस्य म्हणून काम करतो. 2008 साली आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी मला महापौराची संधी दिली. त्यांचा एक फोन आला, राजीनामा द्या म्हणून नव्हे, आज तुमची राजीनामा देण्याची मानसिकता आहे का? मी राजीनामा देऊन टाकतो. 2013 तुम्ही बघितलं असेल की महापौराची सगळी जो व्यवस्था मी लावली. महापौरांनी सांगितलं की मैनुद्दीन तुम्ही अर्ज काढून घ्या, आपल्याला दिग्विजय सुनिश्चित संधी द्यायची आहे. एका सेकंदमध्ये मी अर्ज काढून घेतलो. मी गटनेता होतो तो सगळं नेत्या मित्र मिळून जमील बागवान यांना जो संधी द्यायचं ठरलं होतं. मी तो गटनेता होतो. मला पक्षाचा आदेश मानायचं नसतं तर माझं भावाचं नाव कधीच मी गाठलं असतो. पण ज्या वेळेला नेत्याचा आदेश आल्याशिवाय मी माझं नाव कुठलंही घातलेलं नाही. आणि आजसुद्धा ते प्रोटोकॉल आणि ते पक्ष पाडणारा मैनुद्दीन बागवान आहे. मी अनेक मोठमोठ्या नेत्याबरोबर काम केलेलं आहे. पक्षाचा आदेशची जाणीव मला आहे. पण कॉपच्या वेळेला आदरणीय कॉपचा शहादून बाजून ठेवा. ज्या वेळेला 27 तारखेला आदरणीय अजितदादा साहेबांची माझी मुलाखत झाली, त्याच वेळेस दादाने दिग्विजय सुरेशला फोनवर सांगितलं की आपण मैनुद्दीन बागवान यांना गटनेता करायचं आहे. अजितदादाचा कुठलाही आदेश न मानता ह्या पद्माकर जगदाने ते मुलाखत घेतली. मुलाखत घेऊन काय साधायचं होतं ते सगळं नगरसेवकांना माहिती आहे. त्यावेळी पक्षनिष्ठीने ताबडतोब तिथनं कुठला नाही ऐकता पक्षनिष्ठीने योग्य ते निर्णय घेतला. ज्यावेळी मी गट नेते झाल्यानंतर मी असू दे, पद्माकर जगदाळे असू दे, इद्रिस नाईकवाडी, आम्ही सर्व नगरसेवकाची मुलाखत घेतली. उपमहापौरासाठी सर्व नगरसेवकाचं म्हणणं वेगळं होता, पण एकच सदस्याने उपमहापौरासाठी त्याचं नाव घेतलं होतं. ते सगळ्यांचं मत डावलून एकच मत आणण्यात आला. त्यावेळेचा पक्षाचा आदेश समजूनच आम्ही त्यांचं नाव घातलं. आत्तासुद्धा मिरजेचा होता. मिरजेचे 9 नगरसेवक, 9 पैकी
एकाच नगरसेवकाने त्याची बाजू घेतली होती, बाकीच्या कुठल्याही नगरसेवकांची शिफारस केलेली नव्हती. मी निरीक्षक जे होते, निरीक्षकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण नगरसेवक म्हणून ऐकूनच निर्णय घेणं असेल तर ठीक आहे, नाही तर मुद्दे घेऊन डायरेक्ट आपण वरिष्ठ पाठवून द्या. नाही म्हटले महिनुद्दीन, नगरसेवकाचं मत ऐकूनच निर्णय घेत जाऊन दे. मग कुठल्याच नगरसेवकांनी त्यांची शिफारस केली नसताना मग काही नुसताच जिल्हाध्यक्ष मला द्या नंतर दिगंबर जाधवला द्या एवढं हट्ट होतं. आणि त्यावेळेस सर्व नगरसेवक, संजय काका बी होते, जगदाळे होते, सर्व नगरसेवकाची संगनमत करून हे 2 नाव फायनल केलेले आहे. सांगलीच्या सावंतसाठी सर्व सांगलीचे 6 नगरसेवकांनी एकमताने सावंतचं नाव सांगितलं, आम्ही यश केलो. सर्वजण मिळून मिरजेसाठी एक नाव सांगितलं, ते यश केलं. दोन्ही निवड सर्व नगरसेवक आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन घेतलेले आहे. माझ्यावर केलेले आरोप पूर्ण चुकीचे. जिल्हाध्यक्षांनी